नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे एकदा परत स्वागत आहे. ठीक आहे, आपण पोलीस भरती PYQ रिव्हिजन बॅच जे चालू केले आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपामध्ये उत्तर बघत असतो. जर हेच तुम्हाला जर लिखित स्वरूपामध्ये जर स्क्रीनवर बघायचे असतील तर यूट्यूबच्या डाव्या साईडला CC नावाचं एक ऑप्शन असते, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की ते तुमच्या स्क्रीनवरती लिहून येतं. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण सुरुवात करू. आता याच्या वेळेस आपण टॉपिक वाईज प्रश्न घेत जाऊ. ठीक आहे, उदाहरणार्थ प्राचीन भारताच्या इतिहासावरती कसे कसे प्रश्न पडले आणि त्याच्यामध्ये तर हडप्पाकालीन संस्कृती व सिंधू संस्कृती कसे प्रश्न पडले यावरती आपण बघू. खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? कोणते नाही शहर? तर मेहरगड हे नाही आहे, पण आहे कोणकोणते? लोथल आहे, धोलावीरा आहे, मोहेंजोदडो हे हडप्पाकालीन शहर आहे. दुसरा क्वेश्चन, गुप्ताच्या युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. बृहत्संहिता हा प्रसिद्ध तो कोणत्या विषयावर ग्रंथ होता? कोणत्या विषयात? खगोलशास्त्र होता. बृहत्संहिता हा ग्रंथ कोण लिहिला? वराहमिहिराने. हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट, अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? कोणी दिले? शंकराचार्य यांनी दिले अद्वैत तत्वज्ञान. ठीक आहे, नेक्स्ट, पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले? तर लोथल या ठिकाणी आढळले. नेक्स्ट, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर जोर्वे संगमनेर हे लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला? नांगरलेल्या शेतीचा पुरावा कोणत्या ठिकाणी मिळाला? तर हे आहे कालीबंगन या ठिकाणी. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. सिंधू संस्कृती ही कोणती संस्कृती होती? शहरी संस्कृती होती, हे पण लक्षात ठेवा. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडलं? म्हणजे गोदी म्हणजेच एक त्याला आपण या ठिकाणी गोदी काय त्यालाच काय म्हणते, एक समुद्रकिनारी जी राहते त्याला गोदी म्हणले जाते किंवा त्याला एक बंदरसुद्धा म्हणलं जाते. ठीक आहे, गोदीलाच बंदर. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? लोथल या ठिकाणी सापडले. मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या स्थित आहे? तर तैग्रिस आणि युफ्रायटिस या दोन नद्यांच्यामध्ये आहे मेसोपोटेमिया. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? तर कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले. आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणतात? तर निष्क. जे गळ्यातील दागिने होते त्याच्यामध्ये निष्क असे म्हणत होते. किकथ हे रिकामी जागा आहेत काय? तर अनार्यांना दिलेल्या नामाभिधान होय. मग किकात हे काय आहे? त्यांना एक पदवी दिल्यासारखं किंवा नामाभिधान दिल्यासारखं आहे. ठीक आहे, किकात. आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशियामध्ये हे होय. मध्य आशिया होय हे या मताचे जोरदार समर्थन कोणी केले? तर मॅक्स मुलर यांनी केले होते. काय? तर आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया आहे हे असं कोणी सांगितलं? तर मॅक्स मुलरनं सांगितलं होतं. सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्या सर्वसाधारणपणे कोणत्या धातूची बनलेली असत? तर तांब्या या धातूची बनलेली असत. सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते कसे असतात? तर काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे काटकोनात छेदाचं. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम अशा म्हणजे काटकोनामध्ये छेदले जात असत. ठीक आहे, कालीबंगन व लोथल येथील शहरांचा सर्व बाजूने रिकाम जागा असल्याचे केलेले उत्खनन आढळून आले. काय आढळून आलं? की सर्व शहरे कसे होती? तटबंदी होती त्यांच्या शहरांना, हे आढळून आलं आपल्याला. हडप्पा संस्कृती रिकामी जागा ही संस्कृती होती नागर संस्कृती किंवा त्याला शहरी संस्कृतीसुद्धा म्हणले जाते. सिंधू संस्कृतीमधील लोक रिकामी जागा या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढले जाते. तर लोखंडाचा वापर करीत नसावे असे अनुमान काढले जाते. तांब्याचा वापर करत होते, सोन्याचा वापर करत होते, चांदीचा वापर, पण सोन्याविषयी त्यांना काही आढळलं नाही. समोर, हडप्पा संस्कृतीमध्ये स्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेले आहे हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये. नेक्स्ट, वैदिक कालखंडामध्ये दोन प्रश्न याच्यामध्ये दिसले आपल्याला की सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? तर निसर्गाची पूजा आणि यश याच्यावरच अवलंबून होतं. श्रावण बेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? तर कोणत्या राजा? चंद्रगुप्त या राजाचा मृत्यू झाला. आता महाजनपद आणि मौर्य कालखंड याच्यावर काही प्रश्न बघू आपण. पुढील कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली? तर कुमारगुप्त पहिला याने ही पदवी घेतली. नेक्स्ट, मेगास्थनीस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले? तर इंडिका या पुस्तकात लिहिले. बौद्ध धर्म साहित्य बघू आपण याच्यामधले. बौद्ध म्हणजे बौद्ध धर्म साहित्य याच्यावर आलेले प्रश्न हे बघू आपण.
अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजे 5 नियम कोणी सांगितलं? गौतम बुद्धांनी सांगितले. हिनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? तर बौद्ध धर्माशी. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ म्हणून आहे? तर त्रिपिटक. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले? तर पाली भाषेत. गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाण काळात राज्य करीत असलेला राजा अजातशत्रू होता. जैन धर्मसाहित्यावर बघू आपण प्रश्न. जैनांच्या पवित्र ग्रंथाचे काय म्हणतात त्यांना? तर अगामसूत्र असे म्हणतो. जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले? तर 24 झाले. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर कचनेर या ठिकाणी आहे. जैन धर्मीय आत्मश्लेष व शिरश्लेष यावर भर देतात. अमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणते त्याला? सल्लेखना म्हणते आपण. ठीक आहे, सल्लेखना. पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितले? तो सांगितले कोणते? तर अहिंसा, सत्य, अपरिग्रह सांगितले. आणि कोणतं एक सांगितलं नाही, तो उपवास सांगितले नाही. ठीक आहे, मग सांगितले कोणतं? अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह. महावीरांनी जैन धर्मासाठी रिकामी जागा हे 5वे व्रतही सांगितले. कोणते सांगितले? तर ब्रह्मचर्य. नेक्स्ट, ग्रीक राज्य व कुशाण राज्य याच्यावर एक प्रश्न आहे. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर पल्लवांनी केली. हे पण लक्षात ठेवायचं. समोर प्राचीन भारतातील साहित्य, कला, तत्वज्ञान व स्थापत्य, पंथ, धर्म याच्यावरती प्रश्न बघू. पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर बौद्ध धर्माशी. भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले? तर कुशीनगर या ठिकाणी. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर व्यास. त्याच्यानंतर दक्षिण वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना रिकामी जागी यांनी केली? तर महात्मा बसवेश्वर यांनी केली. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्यानं. होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? तर हेमडपंथी. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर सादत खान, अवध ही जोडी बरोबर आहे. बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे. वैश्विक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला? महर्षी कणाद यांनी वैश्विक ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, सर्वात जुने वेद कोणते? तर ऋग्वेद हे सर्वात जुने आहेत. युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणत्या शतकामध्ये झाला? तर 15वे शतक किंवा 16वे शतक. बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वराहमिहिर यांनी बृहत्संहिता लिहिला. प्राचीन भारतीय संस्कृत भाषेत यवनप्रिय ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर मिरी याच्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट, ऋग्वेदात कोणत्या देवताचा उल्लेख आढळत नाही? तर गणेश म्हणजेच काय गणेशजीचा उल्लेख आढळत नाही. इंद्र, वरुण, अग्नी याचा उल्लेख आढळते. खालीलपैकी कोणता काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाहीत? तर कोणते नाही आहे? पंचतंत्र हे कालिदासांचे नाही. पण कालिदासांनी कोणते साहित्य आहे? तर मेघदूत, कुमार संभवम आणि अभिज्ञ शाकुंतलम हे आहे. नेक्स्ट, मूषक हे कोणाचे वाहन आहे? तर गणेशजीचेच वाहन आहे मूषक. नेक्स्ट, वेरूळ लेणी मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या राजघराण्याने बांधली? तर राष्ट्रकूट घराण्याने बांधली. अजिंठा लेण्या कोणत्या नदीकाठी आहे? तर वाघूर या नदीकाठी आहे. पिकासो हे एक प्रसिद्ध चित्रकार म्हणून आहेत, हे लक्षात ठेवा. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी बघा बिहार राज्यामध्ये आहेत. कोणत्या लेणीला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले? तर पितळखोळा लेणीला. हे केले नाही. आणि केलं कोणाला? मग अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा हिला केलं आणि पितळखोळा लेणीला केलं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. समोर बाग लेणी कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशामध्ये. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे? तर वाराणसी या ठिकाणी. नेक्स्ट, पाणिनींनी कोणता ग्रंथ लिहिला? तर मानसोल्लास. चुकीची जोडी आहे ते. बिल्लांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर विक्रमाक देवचरित्र. ठीक आहे, बिल्लांना कोणता ग्रंथ लिहिला? तर विक्रमा देवचरित्र हे ग्रंथ लिहिला. इब्राहिम आदिलशहानी नवसरनामा हा ग्रंथ लिहिला. आणि पंपा यांनी पंप रामायण हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे, लक्षात ठेवा. समोर
इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे? तर होमर यांनी केलेली आहे. ठीक आहे, कोणी? तर होमर यांनी केलेली आहे. नेक्स्ट, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? तर ऑलिम्पिया या ठिकाणी येत असत. त्याच्यानंतर ग्रीकांनी कोणत्या नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? तर शोकांतिका हा रूढ केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे? तर ऋग्वेद. ठीक आहे, ऋग्वेद रिकामी जागा या काळात रचले गेले, तर लोहयुगामध्ये रचले गेले. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर कृष्ण पहिला याने बांधलेलं आहे. दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन रिकामी जागा दिलेल्या आहे. म्हणजे दशमान पद्धती आणि शून्याची संकल्पना कोणी दिली जगाला? तर हे भारताने दिली. ठीक आहे. समोर, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? तर राष्ट्रकूट साम्राज्याच्या काळात झाली. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राज्याने महेंद्रदित्य ही पदवी घेतली? तर कुमारगुप्त पहिला याने महेंद्रदित्य पदवी घेतली. कंधार येथील भुईकोट किल्ला हा राष्ट्रकूटकालीन किल्ला आहे, हे सुद्धा लक्ष ठेवायचं. महापराक्रमी शतकर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेले प्रतिष्ठान नगरी म्हणजेच हल्लीचे कोणते ठिकाण? तर पैठण हे ठिकाण. नाशिक येथील शिलालेखात रिकामी जागा या सातवंत राजाचा उल्लेख त्रिसमुद्र पितो येतो वाहन असा केलेला आहे, तर गौतमीपुत्र सतकर्णी याचा केलेला आहे. खालीपैकी कोणत्या राजाला भारतीय सिकंदर म्हणून ओळखला जातो? तर राजा समुद्रगुप्त म्हणून याला ओळखला जातो, सिकंदर म्हणून भारताचा. कोणत्या राजवटीच्या काळात भारतात सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो? तर गुप्त काळ. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली. त्याची राजधानी कुठे होती? तर पटना या ठिकाणी होती. सिंदखेड राजा येथे रिकामी जागांचा राजवाडा आहे, तर कोणाचा? लखुजी जाधव यांचा राजवाडा आहे. त्र्यंबकेश्वर हे शिवमंदिर खालीलपैकी कोणत्या पेशव्यांच्या काळात बांधले गेलेले आहेत? तर नानासाहेब पेशवे यांच्या काळात बांधले गेलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? तर यादव घराण्याने स्थापित केला. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राजवटीचे शासन नागपूर प्रदेशावर नव्हते? वाडियार. ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य कालानुक्रम सांगा. तर चंद्रगुप्त मौर्य सर्वप्रथम, त्याच्यानंतर सम्राट अशोक, त्याच्यानंतर विक्रमादित्य आणि हर्षवर्धन हा त्याचा क्रम आहे. त्यानंतर वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळाल्या? तर झामोरीन. आर्यांची कुटुंब व्यवस्था कोणत्या पद्धतीची होती? पितृसत्ताक पद्धतीची होती. राजा कनिष्क हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? कुशाण वंशाचा होता. इसवी सनच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या राजघराण्याचा उदय झाला? तर राष्ट्रकूट राजघराण्याचा उदय झाला. इसवी सन 1191 तराईच्या लढाईत कोणामध्ये झाली? तर लढले होते पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी. शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहेत? अमृतसर. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ओडिशा. नेक्स्ट, साम्राज्यवाद हा वसाहतवाद विरोध करणे हे रिकामी जागा परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहेत अमेरिकेचे. ठीक आहे. तर या ठिकाणी बरेच म्हणजे आपण प्राचीन भारतावरती बरेच जे काही PYQ ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे. काही जर आपल्या याच्यातनी समजा काही आन्सर एक दोन याचे क्वेश्चन जर मिस्टेक झाले असेल तर आय होप तुम्ही समजून घेसाल. काही मागं पुढं जर क्वेश्चन जर झाले असतील तर ठीक आहे. तर तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर ही सिरीज जर आवडली असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा की म्हणजे येणारं जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला ते लवकरात लवकर कळेल. ठीक आहे. तर असो, तर या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.